शिवा, तू आणि संपदा गेला होता रॉकीच्या हॉलीवर. तिला कसं वाटलं? काय ओके ती? ओके, आता तिला खरं तर बरं वाटलं. काका काकू तुम्ही झोपला नाही अजून? नाही, झोप नाही येते आम्हाला. तुम्ही का नाही झोपलाय? नाही, आम्ही तुमच्याशी बोलायलाच आलो होतो. बोला ना. आणि हे काय रे, तुम्हाला झोप येत नाही बोलताय आणि तरी कॉफी पिताय? अगं काय करावं कळत नव्हतं, म्हणून मी शिवाला म्हटलं चल कॉफी बनव. नाही पण काय झालं, तुम्ही बोलायला आलात काय? सगळं ओके आहे ना? सगळं ओके आहे. आम्हाला तुमच्या दोघांची माफी मागायची होती. अरे काय बोलतोयस काका? काय माफी कसली? माफी वगैरेची गरज नाहीये खरंच. मी काकूला आधी बोलले पण आहे. हो, मला म्हणाली ती तू संपदाला आज रॉकीच्या रूमवर घेऊन गेली होतीस म्हणून. आणि संपदा एकदम मोकळी झाल्यासारखी वाटली अगं. म्हणजे खूप दिवसांनी ती छान पोटभर जेवली, शांत झोपली. आम्हाला ना तिचा कॉन्फिडन्स परत येतोय असं वाटायला लागलं. आणि या सगळ्याला कारण तुम्ही आहात. आतापर्यंत मी तुमच्यावर विश्वास नाही ठेवला, सपोर्ट नाही केला. मी शिवाला तर आम्ही नको नको ते बोललोय, चुकीचं बोललोय. हो ना, म्हणजे मला तर संपदा समोर कोणी दिसतच नव्हतं. तिला बघितल्यापासून ना आम्हाला असं वाटतंय ना, कदाचित आम्ही चुकीचं वागत होतो. आम्ही अगोदरच सपोर्ट केला असता ना तिला शिवाबरोबर जाण्यासाठी, बोलण्यासाठी, तर कदाचित ती या धक्क्यातून आधीच सावरली असती. आणि आम्ही हे सांगायला आलोय की यानंतर काहीही झालं ना तरी आम्ही दोघंही तुझ्या सोबत आहोत शिवा. अशू, आम्ही तुमच्या दोघांवर अविश्वास दाखवलाय, पण यापुढे असं काहीही होणार नाही. काका, तुम्ही जे काही करत होता ते संपदाच्या काळजीमुळे करत होता आणि आम्हाला माहिती होतंय की तुमच्या मनात काही वाईट नाहीये. आणि आम्हाला माहिती आहे की तुमचं केवढं प्रेम आहे. त्यामुळे अशी माफी वगैरेची गरज नाहीये खरंच. शिवा अगं, तू तर माझी मुलगी आहेस. जे काही झालं ते व्हायलाच नको होतं, पण आता जे झालं ते झालं. यापुढे असं होणार नाही. बास बास बास, हा विषय आपण इथेच थांबवूया. पण तुम्ही कसला विचार करत होतात? हेच गुन्हेगार कुठे आहे, कोण आहे? 100% कोणीतरी जवळच आहे. अरे पण आशू, पोलिसांना पुरावा मिळाला की आपल्याला कळेलच ना. बघूया काय होतंय. काय ग सीता, जागी आहेस अजून? झोप येत नाही. काय झालं आता? कसली चिंता करतेस? आणखी कसली हो, शिवाचीच. मला कळत नाहीये हे संकट आपल्या घरावर आलंच कसं. मी सगळे देवधर्म करते, सेवेत काही कमी पडू देत नाही, मुलांना चांगली शिकवणूक दिली, मग तरीही असं विपरीत आपल्या बरोबर का घडतंय? सीता, हे बघ, सगळ्या गोष्टी आपल्या हातात नसतात. काही काही संकटांना आपल्याला सामोरं जावंच लागतं. पण यातून बाहेर कसं पडायचं? काळ काळ हे एकच औषध आहे यावर. रॉकी गेल्याचं दुःख हळूहळूच कमी होईल आणि शिवाला जो शोध घ्यायचा आहे तो घेतल्याशिवाय ती शांत बसणार नाही. त्याचीच तर भीती वाटते मला. हा शोध घेता घेता जर का शिवाच्या तसं काही झालं ना तर मी स्वतःला कधीच माफ नाही करू शकत. सीता, मुलगी मानलंय मी तिला. पोटच्या मुलीपेक्षा तिने जास्त केलंय माझ्यासाठी. बघ, तू काळजी करू नकोस. शिवा हुशार आहे, धाडसी आहे, शूर आहे. हो, पण ती रिस्क घेते हेही माहिती आहे आपल्याला. म्हणूनच मी आशूला सांगितलंय
पोलिसांची मदत घेऊनच तुम्ही हे शोध कार्य करा, ऐकेल ती. आणि बघ, अशा वेळेला आपणच खंबीर राहायला हवं. आपणच धीर सोडलं तर मुलं खचून जातील. अशा संकटाच्या वेळी त्यांना चांगलं वाईट सांगणारे आपणच असतो ना. आणि बघ, तू तुझ्या देवावर विश्वास ठेव, सगळं व्यवस्थित होईल. झोपा तुम्ही. तू पण झोप. मी पाणी देऊ का तुला? नाही, नको आहे. काय होतंय सगळं सुहास? गडबडच होते सगळी. तू कशाला काळजी करतेस? अगं त्या ड्रायव्हरला मारलंय म्हटल्यावर पुरावाही संपला, ती काय शोधेल? डोक्यात फक्त बटाटे भरलेत का रे तुझ्या? अरे एक पुरावा हातात गेला ना तर 10 पुरावे शोधेल ती मुलगी. त्या आधीच सगळे तिच्या बाजूने झाले. पोलीस सुद्धा, त्यांची सुद्धा आता खात्री पटली की तो अपघात नव्हता. मी आता काय सांगितलं तुला? पुरावा नाही म्हटल्यावर ते शोधतील तरी काय? ते काय मला माहित नाही, पण ना आता हा विषय कायमचा संपवायला पाहिजे बरं का. कुठे गेला? हॉलमध्ये पण नाहीये. एवढ्या रात्रीचा कुठे गेला? हे असे तात्पुरते उपाय करतोय ना आपण, त्याचा काही उपयोग नाहीये. ती शिवा एकदा ऐकेना झाली आहे. तिचं काय करावं कळत नाही, औषध घेत नाही. बरं ती तर ती शिवा तर शिवा, ती संपदा एवढीशी पिटकली, ती पण ऐकेना, तर ती पण औषध घेत. काय करायचं कळत नाहीये मला. अरे तू असं कसं म्हणू शकतेस की काही कळत नाही म्हणून? नाही म्हणजे एक मार्ग आहे खरं तर, पण तो वापरायची हीच वेळ आहे का ते कळत नाहीये मला. मला कळतंय तुला नक्की काय म्हणायचंय ते. ती वेळ आली आहे समज. मारून टाकूया शिवाला. म्हणजे रॉकीच्या खुन्याचा शोध घेणंही बंद होईल. सुहास, काय बोलत होतास तू? काय? कोणाशी बोलत होतास? कोण आहे इकडे? सुहास, मी ऐकलं रॉकीला तू मारलंयस. तू काहीतरी बडबड नकोस. सुहास, मी ऐकलंय. खरं बोल, तू रॉकीला मारलंयस. मी ऐकलंय. हो, हळू बोल, हळू बोल. अरे मी एकटा इथे कोणाशी बोल? तू मारलंयस रॉकीला. तू काहीतरी बडबड नको. नाही तू नाही, मी ऐकलं माझ्या कानाने. सुहास, तू गप्प बस म्हटलं ना. गप्प बस. हात सोड सुहास, हात सोड. तू काय बोलत होतास बाहेर? हे बघ, मी ऐकलंय. तू काय बोलत होतास सुहास, सांग. मी समजते तू ह्या सगळ्याच्यात नाहीयेस. आणि तू एक मिनिट, तू शिवावर नजर ठेवायला म्हणून मला पाठवत होतास तिकडे? मी सगळं सांगतो. हळू बोल, कोणीतरी ऐक. रॉकीचा जीव तू घेतलाय म्हणजे त्या ड्रायव्हरला पण तूच मारलंस ना? सुहास, तुला कळतंय का? तू खून केलाय अरे त्यांचा. मला काही कळत नाहीये. मला खूप भीती वाटायला लागली. हे बघ, घरातल्या कुणाला कळलं ना तर ते तुला जेलमध्ये टाकल्याशिवाय राहणार नाहीयेत. हे बघ सुहास, पैसे चोरणं, एखाद्याला फसवणं, फ्रॉड करणं, सगळं ठीक आहे, पण तू जीव घेतलायस. बरं, एकाचा नाही, 2 माणसांचा जीव घेतलायस तू. तुला भीती कशी नाही वाटते? झोप कशी लागते तुला? तू त्यांचा जीव घेऊन आता शिवाला मारायचा प्लॅन करतोयस. मी एवढे दिवस एका खुनी माणसासोबत राहते. मला ना घाण वाटायला लागले. तुझी किळस येते तुझी. मी नाही राहू शकत तुझ्यासोबत. मला कोणातरी सांगायला लागणार हे. मी नाही राहू शकत तुझ्यासोबत. कप, एकदम कप. मचमच नुसती. अरे जिभेला लगाम घाल जरा. काय करणार आहेस? खाली जाणार आहेस?
मला सांगणार आहेस? तुझी हिम्मत. हे बघ, त्या रॉकी आणि ड्रायव्हरला जिथे पाठवलंय ना, तुलाही तिथेच पाठवी ना. जराही मागे पुढे बघणार नाही. कळलं का? सॉरी हा. जोरात मारलं ना मी. मला खरंच तुला मारायचं नव्हतं ग, चुकून मारलं. जसं त्या रॉकीलाही मारायचं नव्हतं, चुकून नेला विचार. काय झालं माहितीये का, मी मारणार होतो शिवाला, पण रॉकी मध्ये आला ना आणि फुकट जीव घालवला स्वतःचा. आता मला सांग, याच्यात चूक कुणाची, माझी का त्याची? त्याची की नाही? आणि काय ग, तू सुद्धा त्या शिवाच्या डोक्यात कुंडी टाकली होतीस तेव्हा काय? हा, तेव्हा रागाच्या भरात असं वागली असशील ना. मग मी पण आता रागातच आहे. कळलं? कीर्ती, मी तुझ्याशी लग्न केलं, देसाईंचा जावई म्हणून या घरात आलो, आणि या घरात कुत्र्याची तरी किंमत आहे मला? हा, नाही. तुझ्या आईने मला अपमानित करून घराच्या बाहेर काढलं, आणि तुझा तो म्हातारा रामभाऊ, त्याचं ते पोरग आशू बिनकामाचं, अरे ते शिवाशिवाय तो काहीच करू शकत नाही, आणि अशा पोराच्या हातात कंपनी दिलीये. आणि माझं काय? मी काय घरातला शोपीस? अरे या देसाईंचा जावई आहे ना मी, तुझा नवरा आहे ना. शिवाला तर मी जिथे पोचवायचं तिथे पोचवणारच आहे. मी काही गप्प बसणार नाही. पण तू लक्षात ठेवा, हा, हे सगळं कोणाला सांगायचा प्रयत्न केलास ना, काय तुझ्या सकट सगळ्या देसाई कुटुंबाला मी संपून टाकेन, 3 ढगात पाठवून. प्लीज. काय आता बोल ना, आता का गप्प आहेस? आता बडबड ना, आता का वाचा बसली? बडबड. तेव्हा आता लक्षात ठेवायचं, तोंडावर पट्टी. काय कळलं का? सॉरी हा, जरा जास्तच केलं ना. दुखलं तर नाही ना किट्टू डार्लिंग? शिवा! My leg. काय ग दिव्या, कुलूप लावून कुठं चाललीस? का काय झालं तू? काय नाही, जरा आज चल, बोलायचंय तुझ्या बरोबर मला. बरं हा. ये. ये बस ना. काय काय करते? अगं जॉब शोधायला निघाले होते. हा?
का म्हणजे काय? आता ठरवलंय की नाही, मेहनत करायची आहे, जगायचंय, मग आता शॉर्टकट नको बाबा. आयुष्यात खूप शॉर्टकट शोधले, पण आता कळलंय शॉर्टकटने गोष्टी जितक्या लवकर मिळतात तितक्या लवकर जातात पण. म्हणून आता हळूहळू मेहनतीने कमवेन, पण त्यानंतर तुझ्या समोर येईन तेव्हा ताट मानेने उभा राहील. बरं, तू इतक्या सकाळी इथे कशी? ते हे हा हे घे. हे हे काय आहे? अगं उघडून तर बघ की. अगं, याची दागिने अगं तुझीच आहेत. वंदी म्हणाली तिची आहेत, तर तिला जाऊन देऊन या. आपण हे इथे का घेऊन आलीस? का म्हणजे? अगं तूच म्हणलीस ना का तुला जॉब नाही म्हणून. मग तुला जर वाटलं मोडाविषयी तर मोड की. नाही नाही बाईयाची, माझा यावर काहीच अधिकार नाही. आईने मेहनतीने हे दागिने केले होते, शिवाने पण त्यात मदत केली, मग हे माझे कसे झाले? ह्यातले काही दागिने तर चंदननी केलेत. आता त्याचं मी प्रेमच मिळवू शकले नाही तर ह्यांची किंमत शून्य आहे माझ्यासाठी. मी हे कधीच मोडू शकणार नाही. हा, आधीची दिव्या असती तर तिने मोडले असते, पण मला नको येत आता हे. तू घेऊन जा हे परत. भैयाजी, अजून काही काम होतं का? हा ते अगं, जॉब इंटरव्ह्यू आहे, उशीर होतोय. एक काम कर ना, तू बस, कुलूप लावून मी येताना चावी घेते तुझ्याकडून. चालतंय. चल. बर. ह्या आधी ही पोरगी अशी का नाही वागली? अशी जर वागली असती तर समजा किती छान झालं असतं. म्हणतात ना, हेच लागल्या बिगर माणूस सुधरत नाही, तसं झालं तिचं. देवा परमेश्वरा, स्वामी, माझ्या सगळ्या लेकरांचं सगळं चांगलं होते. दिव्याला अशीच बुद्धी द्या. शिवा, ए शिवा, अगं तू तू काय करतेय? आशू, आशू, माझ्या डोक्यात खूप विचार येतात रात्र. तू आधी डोकं शांत कर तुझं. आशू, मी नाही शांत राहू शकत. जोपर्यंत तो माणूस सापडला जात नाही ना, तोपर्यंत माझं डोकं शांत नाही होणार आहे. आणि मला यासाठी एकच ऑप्शन दिसतो. काय होतंय सांगशील मला? आशू, हे बघ, हा जो कोणी माणूस आहे ना, तो शांत बसणार नाहीये. मला माहितीये पोलीस त्याचा पाठलाग करतायत, त्याला शोधण्याचा प्रयत्न करतायत, पण तू स्वतःला वाचवण्यासाठी वाटेल ते करू शकतो. अरे, तू बघितलं ना, ड्रायव्हरला किती सहज मारून टाकलं त्याने. आणि त्याला माहितीये आपण त्याच्या मागे आहोत, तर तो माझ्या जवळच्या लोकांना, मला सगळ्यांना त्रास देऊ शकतो, कोणालाही मारण्याचा प्रयत्न करू शकतो. पण तू बॅग का भरलीयस हे मला सांग. मला असं वाटतंय की मी आता इथून निघून जाते, सगळं सॉल्व्ह करून परत इथे निघून येते. म्हणजे कसं होईल की तो माणूस घरच्यांना त्रास नाही देणार आपल्या. तू डिसिजन आपलाच घेतलाय सा. तुला काय वाटतं आम्ही तुला जाऊ देणार आहे असं? ठीक आहे, मी बाहेर जाऊन सगळ्यांना सांगते, सगळ्यांना समजवीन काही गोष्टी. मला माहितीये भाऊ मला समजून घेतो. कोणी सपोर्ट नाही करणार तुला, एस्पेशली भाऊ. जशी आमची सेफ्टी महत्वाची आहे तशी तुझी सेफ्टी महत्वाची आहे. आशू, तुला नाही कळते माझ्या मनात काय चाललंय. मला कळतंय तुझ्या मनात काय चाललंय, मी समजू शकतो. पण बघ शिवा, असं काही होणार नाहीये. हे जे काही करायचंय, जे काही ठरवायचंय, जो काही डिसिजन घ्यायचा आहे तो आपण एकत्र घ्यायचा आहे. आपण एकत्र राहिलो तर आपली स्ट्रेंथ वाढेल. मी बोलतो पोलिसांशी, ओके, बघतो ते इन्व्हेस्टिगेशन कुठपर्यंत आलंय. आणि तो माणूस कोणाचं काही वाकडं नाही करू शकत, कळलं का? एस्पेशली तू इथे राहत असताना आपल्या घराकडे कोणी वाकड्या नजरेने बघणार नाही.